राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड झाली आहे आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। लोकभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे। या शपथविधीसाठी लोकभवनात तयारी करण्यात आली आहे आणि या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होणार आहेत। या दरम्यानच एक मोठी बातमी आपल्याकडे येते। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी पूर्ण झालेली आहे। लोकभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी होणार आहे, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। 5:30 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। राष्ट्रवादीचे आमदार मंत्री शपथविधीला येणार आहेत, त्याची तयारी पूर्ण झाली आहे। जवळपास आता काही मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत आणि 5:30 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। लोकभवनातील दरबार हॉलमध्ये या शपथविधीची तयारी पूर्ण झालेली आहे। 5:30 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आलेला असतानाच यावेळी गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची निवड झाली। त्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आणि ते पत्र आता राज्यपालांकडे रवाना करण्यात आलं। काही वेळातच राज्यपाल हे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देतीलच। मात्र 5:30 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। राज्यपालांकडे हे पत्र पाठवण्यात आलेले अगदी काही मिनिटातच आता सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे। नक्कीच थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल। साधारणतः 5:30 वाजता या संदर्भात प्रशासकीय कामकाज प्रशासकीय वेळेनुसार दिली जाणार आहे आणि 5:30 वाजता हे टायमिंग आहे आणि थोड्याच वेळात या सुनेत्रा पवार तसेच इतर नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे दाखल होत आहेत आणि त्यानंतर ते शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आलेली आहे सर्व नेते मंडळींकडून आणि त्यानंतर त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते पत्र देखील ते राजभवनवर पाठवण्यात आलेलं आहे। निश्चितच हे पत्र राजभवनावर पाठवण्यात आलेलं आहे। कृष्णात, आता काय नेमक्या घडामोडी घडतायत? किती वेळात सुनेत्रा पवार या राजभवनावर जातील किंवा यावेळी शपथविधीच्या ठिकाणी जाणार आहेत? सर्व आमदारांना साधारणतः 4:30 वाजता ही राजभवनला येण्यास सांगण्यात आलेलं आहे। सर्वांना 4:30 ची वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं 4:30 वाजता हे सर्व आमदार राजभवनला पोहोचतील आणि साधारणतः 5 वाजेपर्यंत सर्वजण सर्व नेते त्याचबरोबर सुनेत्रा पवार या पोहोचणार असल्याची माहिती मिळते। निश्चितच कृष्णात, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आधी राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी दिला आणि त्यानंतर घडामोडींना वेग आला। त्यानंतर गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आणि हे पत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना दिलं आणि आता हे पत्र राज्यपालांकडे रवाना करण्यात आलेले। राज्यपाल आता यावर निर्णय घेतील आणि त्यानंतर 5:30 वाजता जवळपास शपथविधी होणार आहे। शपथविधीची तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे। लोकभवनातील दरबार हॉलची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। तिथे राष्ट्रवादीचे आमदार येतील, मंत्री येतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांना दिली जाणार आहे। आधी सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर कालपासून या घडामोडींना जास्त वेग आलेला आहे। काल सुनेत्रा पवार या बारामतीवरून निघाल्या आणि त्यानंतर सकाळी सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली आणि आता गटनेतेपदाचं पत्र हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं